यातली सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, राजकीयदृष्ट्या जखमी झालेले फडणवीस हे अधिक धोकादायक असतात। याचा अनुभव गेल्या 10 वर्षामध्ये आपण अनेकदा घेतलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की फडणवीस यांचं 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी अक्षरशः खेचून घेतलं, त्यांना त्या पदावरती संधी नाकारली। फडणवीस यांनी या दोघांचे पक्ष फोडले, शरद पवारांचं घरही फोडलं आणि त्यांच्याच पुतण्याला त्यांच्या विरोधात उभं केलं। जे संजय पांडे देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये त्यांनी सुपारी घेतलेली होती, ते मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे नंतर दिल्लीच्या जेलमध्ये आपल्याला दिसले। जे एकनाथ खडसे मुख्यमंत्री म्हणून असलेले तेव्हा फडणवीसांना ज्युनियर समजत होते, त्या एकनाथ खडसेंची अवस्था वेगळी नव्हती। आणि जेव्हा जेव्हा फडणवीस यांना असं आव्हान मिळतं तेव्हा तेव्हा ते त्याचा अगदी नेटानं प्रतिकार करतात आणि पुन्हा उसळी घेतात। हे गेल्या 10 वर्षामध्ये दिसलेलं आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये जर लोकसभा निवडणुकीचं गणित आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीला फक्त 164 विधानसभा मतदारसंघामध्ये लीड मिळालेलं आहे। त्यामुळं 164 विधानसभा मतदारसंघापुरतीच महाविकास आघाडी ही जरा थोडी लीडवर असल्यामुळं महायुतीपुढे फार काही मोठं टेन्शन नाही आहे। दुसरीकडे गोष्ट अशी आहे की भाजपाचा जो मतदानाचा टक्का आहे त्या मतदानाच्या टक्क्यामध्ये देखील फारसा फरक पडलेला नाही आहे। एक दोन काही पॉईंटचा फरक आहे, फक्त त्यांच्या जागा 1-2 काही पॉईंट्समुळे ह्या फार मोठ्या कमी जास्त झालेल्या आहेत। त्यामुळे भाजपचा जो पाठीराखा मतदारवर्ग आहे तो तसाच कायम आहे। तिसरी जी गोष्ट आहे ही ज्या गोष्टी लोकसभा निवडणुकीत चाललेल्या होत्या, संविधान बदल, तो बदलाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत चालणार नाही। आधी म्हटलं त्याप्रमाणे जखमी फडणवीस हे अधिक धोकादायक असतात।